प्रत्येक घराघरामध्ये नाश्त्याचा बनणारा पदार्थ म्हणजे पोहे. कुठलाही कार्यक्रम देखील असला की आपण पोहे पटकन बनवतो. हेच पोहे अतिशय सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर त्यासाठी मी ते कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. हे तेल गरम झालं की त्यात आपल्याला कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे. हे जे शेंगदाणे आहे ते आपल्याला चांगले लालसर रंगावर तळून घ्यायचे. आता शेंगदाणे तळत आहेत तोपर्यंत मी इथे पोह्यांवर थोडीशी हळद पावडर टाकून घेतलेली. आता हे शेंगदाणे मी लालसर रंगावर तळून घेतलेले ते आपण आता ह्या पोह्यांवरच काढून घेऊयात. आणि ह्या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे. मिरची चांगली तळू द्यायची आहे, म्हणजे मग आपल्या पोह्यांची चव खूप छान लागते. मिरची कच्ची अजिबात ठेवायची नाही आहे. आता यात मी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे. कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाही, तो ट्रान्सपरंट झाला की आपल्याला त्यात पोहे ॲड करून घ्यायचे. हा जो कांदा आहे तो शिजतानाच आपण त्यात मीठ देखील टाकून घेतलेले आहे. ही जी हळद पावडर मी पोह्यांमध्ये टाकलेली होती ती पोह्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आणि ती कढाईमध्ये टाकून कांद्यामध्ये ती आपण मिक्स करून घेतलेली. 1 चमचा मी इथे थोडीशी साखर टाकून घेतलेली आणि ही साखर आपल्याला ह्या पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटांसाठी हे पोहे आपल्याला शिजून घ्यायचे. 10 मिनिटांनंतर मऊसूत असे मस्त असे पोहे आपले बनवून तयार झालेले आहे. हे पोहे आता आपण सर्व करून घेऊया. डिशमध्ये आपण हे काढून याबरोबर आपल्याला एक लिंबाची फोड ठेवून घ्यायची. आणि माझ्याकडे इथे नायलॉन शेव आहे ती मी वरतून सर्व करून घेणार आहे. खूप छान आणि मस्त सुपर सॉफ्ट असे आपले हे पोहे इथे बनवून तयार झालेले. रेसिपी आवडली तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.